नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी असो किंवा पीक विमा देण्यासाठी असो, अंतिम पैसेवारी जी असते ती महत्त्वाची ठरत असते. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की पीक विम्यासाठी थोडी अंतिम पैसेवारी, कारण की या वर्षीचा जो काही नियम यांनी चेंज केला आहे तो नियम म्हणजे पीक विमा मिळण्यासाठी अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतरच तो पीक विमा तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे अंतिम पैसेवारी आणि पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारावर. आता पीक कापणीच्या प्रयोगाचा आधार म्हणजेच अंतिम पैसेवारीवर तो ठरत असतो. आता राज्य शासनाकडनं दोन जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. याच्यामध्ये राज्य शासन काय करते, आता 15 डिसेंबरपासून हे सुरू झालं आहे, तर आतापर्यंत 2 जिल्ह्यांचं आलेलं आहे. त्याच्यानंतर अजून जे काही उर्वरित जिल्हे त्यांचा देखील अपडेट आपण घेणार आहोत. आता याच्यामध्ये आनंदाची बातमी अशी आहे की या 2 जिल्ह्यांची जी काही अंतिम पैसेवारी, ती अंतिम पैसेवारी ही 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे. आता हे 2 जिल्हे कुठले, तर छत्रपती संभाजीनगर आणि दुसरा म्हणजे जालना जिल्हा. आता छत्रपती संभाजीनगर जो काही आहे त्याची 46.7 पैसेवारी आली आहे. पैठणची 46.11 आली आहे. फुलंब्रीची 49 आली आहे. वैजापूरची 47 आली आहे. त्याच्यानंतर गंगापूरची 48 आली आहे. खुलताबादची 48 आली आहे. सिल्लोडची 48, कन्नड 48, सोयगाव 48. म्हणजे ओव्हरऑल जर आपण यांचा समरी घेतली तर छत्रपती संभाजीनगरची 47.40 अशी ही अंतिम पैसेवारी आली आणि जालना जिल्ह्याची देखील 47 ते 48च्या मध्ये ही अंतिम पैसेवारी जाहीर झाली आहे. आणि शेतकऱ्यांसाठी, या 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हणजे जी की पीक कर्ज जे आहे आपलं, कर्जमाफीसाठी जो काही निकष आहे त्या निकषासाठी हे 2 जिल्हे आता यासाठी तर पात्र झाले आहेत. पीक विम्याचं आपण थोडंसं बाजूला ठेवू, कारण की पीक विमा काही जास्त मिळत नाही, पण जी कर्जमाफी आहे, कर्जमाफीसाठी लागणारा जो काही निकष आहे त्या निकषामध्ये हे 2 जिल्हे पात्र झाले. मित्रांनो, माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.